तर लाडक्या बहिणींनो, ज्या पण लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत मिळाला नाही, त्यांनी अर्ज करून पण तो लाभ त्यांना मिळाला नसेल, अर्ज रिजेक्ट झाला असेल किंवा काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या आता सध्या अटीमध्ये बसल्या आहेत, जसं की वयाच्या अटीमध्ये, आणि त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर संपूर्ण जी माहिती आहे, अर्ज करण्यापासून कागदपत्रे, पात्रता व हप्ता येण्यापर्यंत संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघू शकता लाडकी बहीण योजना. आता सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे, आता ही काही कार्यपद्धत आहे, ही ऑफलाईन प्रोसेस राहणार आहे. आता ऑफलाईन अर्ज कुठून घ्यायचा आहे तुम्हाला, तर लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज मोफत मिळतो. हा ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका, तहसील कार्यालय, अंगणवाडी का सेविका व महिला बाल विकास कार्यालयामधून हा अर्ज मिळत असतो. आता काही काही ठिकाणीच हे अर्ज चालू आहेत. पहिले तुम्हाला अर्ज करण्याच्या अगोदर ही चौकशी करायची आहे, तर तिथं जर अर्ज चालू असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म चालू असेल भरण्यासाठी, तरच तुम्हाला या अर्जासाठी अप्लाय करायचं आहे. आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज जर करायचा असेल तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट द्यावे लागते, तर इथं संपूर्ण जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, आता डबल तुम्हाला चूक करायची नाही, तर तुम्हाला ही कागदपत्रे सोबत ठेवायची आहे. जसं की आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक. जे आधार कार्डशी लिंक आहे तेच बँक पासबुक द्यायचं आहे आणि आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे तोच द्यायचा आहे. आणि उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला अर्ज करायचा नाही, 2.5 लाखाच्या खाली असेल तरच अर्ज करा. रहिवासी प्रमाणपत्र, लग्न प्रमाणपत्र, जर विवाहित असेल तर विधवा, घटस्फोटित असल्या त्या संबंधीचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो इथे लागणार आहे. आता महत्त्वाची सूचना काय आहे, तर बँक खाते महिलांना लाभार्थ्यांच्याच नावाचे असावे आणि आधार कार्डशी हे बँक खाते लिंक असावे. भरपूर जणांचा इथंच प्रॉब्लेम आलेला आहे की त्यांनी अर्ज केले पण त्यांना हप्ते मिळाले नाही. काही काहींचे हप्ते चालूमध्ये मिळाले आणि त्यांचे अर्ज हे बाद झाले. ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, तर ऑफलाईन फॉर्मची काही बेसिक डिटेल असते. जो अर्ज आपण लेखी भरणार आहोत, जसं की पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, त्याच्यानंतर बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि वैवाहिक स्थिती, आणि त्याच्यानंतर तुम्ही सही किंवा अंगठा खाली करू शकतात. आता मित्रांनो, तुम्ही तुमचा अर्ज भरला आणि आता तो कुठे सबमिट करायचा आहे, तर अर्ज भरल्यानंतर तुमच्या जवळचे ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका, अंगणवाडी सेविका किंवा तहसील कार्यालय इथं विचारायचं आहे आणि तुम्हाला अर्ज तो सबमिट करायचा आहे. अर्ज केल्यानंतर पुढे काय होत असतं, तर अर्ज जे केलाय आपण त्याची कागदपत्राची पडताळणी होती, पात्रताची तपासणी केली जाते. अर्ज मंजूर झाल्यावर अप्रूव्हल यादीमध्ये नाव येतं. त्याच्यानंतर बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये डीबीटीला जे आधार कार्ड लिंक आहे त्याच्यामध्ये मिळत असतात. आता त्याच्यानंतर साधारण किती दिवस लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे, तर 30 ते 45 दिवसामध्ये पहिला हप्ता आहे तो अप्रूव्ह झाल्यानंतर येत असतो. आता इथं लाडक्या बहीण योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळतो, आता महाराष्ट्रातील महिला पाहिजे, वय 21 ते 65 वर्ष पाहिजे. काही काहींना 21 वर्ष पूर्ण नव्हते, त्याच्यामुळे त्यांचे अर्ज हे रिजेक्ट केले होते. तर तुमचं 21 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, सरकारी कर्मचारी कोणी नसावं, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो. आता या योजनेचा लाभ कोणाला मिळत नाही, तर याच्या ऑपोजिट जो क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नाही. पैसे आले नाहीत तर काय करावे, आता भरपूर लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1500 रुपयाचा हप्ता आला नाही, तर तुम्हाला एकदा इन्क्वायरी करून पाहिजे ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये. तुमच्या आधारला जे लिंक खातं आहे तर ते चेक करायचं आहे, बँकेत जाऊन डीबीटी स्टेटस चेक करायचा आहे. संपूर्ण ज्या काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे ते एकदा चेक करा. जर तुम्हाला या कोणत्या क्रायटेरियामध्ये काही कमतरता असेल, जर ती पूर्ण केली तर तुम्हाला पण जो हप्ता आहे किंवा नवीन योजनेचा लाभ आहे तो मिळू शकतो. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिली, WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करू शकतात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.